मनपूर्वक हृदयाच्या अंतकडापासून धन्यवाद. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांना शुभ संध्याकाळ. गुड इव्हिनिंग. पहिलाच बॉल ह्या वेळेला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर मिड ऑफची पुढे सरसावतील तत्पूर्वी सिंगल मेल. योगेश आणि दीप. योगेशच्या बॅटमधून एक रन ऑफ द मार्क. दोन टीममध्ये आपण सामना पाहताय. जनता राजा खार्डी टीम एका साईडला तर एका साईडला माऊली तलावपाडा टीमने टॉस जिंकून प्रथमतः हा फिल्डिंग स्वीकारले. संध्याकाळचं सत्र आहे. थोडंसं दमट वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉलला लिफ्ट केलं होतं, एक्झिट केलं होतं आणि लगेच बॅटर दीपने सांगितलं आम्हाला DRS हवा आहे. तर या पंच तिसरे पंच यावेळेला जॉईंट होतील. आशुतोष वेवारे सर. आशुतोष वेवारे सर यांना मात्र यावं लागेल. या ऑनफिल्ड अंपायर्स सुंदर विश्वसनीय चॅनल म्हणून ज्या चॅनलकडे पाहिलं जातं सध्या आता मात्र हे नाव नाही तर ब्रँड बनलंय पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. विश्वास पाटील यांचं चॅनल आणि त्यांची संपूर्ण एंटायर टीम. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मनगडाचा चांगला वापर करतो दीप. दुसऱ्या धावेसाठी वळाले. बंटी मात्र बॉलला फील्ड करेल. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 वर जाऊन पोहोचले गेले. जनता राजा खार्डी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर गोलंदाज सज्ज होईल. हार्दिक चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. सातत्यपूर्ण कामगिरी केली. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. चांगला फटका हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. मनगडाचा चांगला वापर केला होता. फिल्डर पुढे सरसावतील. दुसऱ्या धावेसाठी कॉल आलाय परंतु या वेळेला फेकी खराब झाली. थ्रो खराब होतोय आणि त्यामुळे 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल आतापर्यंत पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं बॉन्डिंग पाहायला मिळतं. जनता राजा खार्डी टीम 5 वर जाऊन पोहोचले गेले. महेशजी भोईर या टीमला बॅकबोन असतात आणि स्वतः उत्तम दर्जाचे आयोजक म्हणून ज्यांची ओळख. चांगला बॉल ह्या वेळेला दीप सारख्या फलंदाजाला थोडंसं अडखळत थांबवलं गेलंय. 5 धावा फलकावर पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळाला. फुलर लेन्सचा बॉल होता. ग्रेट बॉलिंग हार्दिक. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. पहिल्या षटकात 5 धावा. 5 ला 0. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. कोसमाई क्रीडांगण नटलेलं हे अप्रतिम सुंदर नंदनवन. काय मेहनत घेतली या मैदानाला आयोजकांच्या माध्यमातून. त्या संपूर्ण आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अतिशय दमदार आणि शानदार आयोजन करत असताना या मैदानाला एवढा वेळ दिला. राजेश भोईर, किरण पाटील, जितू किनी, हरीश पाटील, स्वागत पाटील, हेमंत भगत. यावेळेला ऑन साईडला योगेशच्या बॅटमधून चांगला फटका आहे आणि इथे मात्र चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न. हार्दिकचे प्रयत्न फसले. प्रयत्न चांगले केले होते आणि षटकारात परावर्तित करणारा हा दमदार आणि शानदार कोसमाईचे षटकार. मनगडाचा चांगला वापर केला होता. अगदी नेत्रदीपक हा फटका पाहायला मिळतो. बॉलला फॉलो केलंय मुनीत कुडू आणि हार्दिक आरेकर. पंच 1 मिनिट. येस
योगेशच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11. यावेळेला चांगला तंत्रशुद्ध फटका फोर्स केले या बॉलला. फिल्डिंग खराब आणि इथून मात्र चौकार, चुकीला माफी नाही. 4 रन. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 15 रन 15 धावा. आता धावांचा वेग वाढलाय. योगेशच्या बॅटमधून धावांचा वेग वाढत असताना अगोदरच्या मॅचमध्ये रनआउट आणि त्यानंतर आता योगेशने मात्र दमखम दाखवणारी फलंदाजी आतापर्यंत केले. झुंजार फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 15-0 2 बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरा आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 15-0. जाणता राजा खार्डी चांगला बॉल ह्यावेळेला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने आणि इथे बॅटची एज अँड टेकन. योगेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. कमबॅक केलंय गोलंदाज मिस्टर मयूरने. फलंदाज बाद योगेश गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 4 धावा आतापर्यंत सध्या आपण पाहतायत. एकंदरीत 15 धावा. एक 4 बॉलचा खेळ झालाय. पंचांकडे दाद जरूर मागितली परंतु यावेळेला यष्ट्यांचा वेध घेणारा हा बॉल. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. 15ला दुसरा धक्का बसत असताना फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. शैलेश गेल्या मॅचमध्ये 24 रनची जबरदस्त बहारदार खेळी केली आणि त्याच फलंदाजाला मात्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. आता इथून जर आपण पाहिलं तर गोलंदाज मयूर हॅट्रिकवर आहे. पहिली वहिली हॅट्रिक घेण्याचा मान मिळवेल का. कोस्माई चषक 2026 मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. जाणता राजा खार्डी, साईनाथ कोशिंबे आणि कोस्मई बी त्या टीमच्या कर्णधाराने आपण लगेच संपर्क साधायचा आहे. जितू किनी यांच्याशी आपण लगेच भेट घ्या. काय गोलंदाजी केली. षटकार आला, चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल, लगातार 2 विकेट आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झालाय. 15 धावा झालेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 15 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. विश नेटवर्क या चॅनेलवर आपण सध्या ही स्पर्धा कव्हर होताना पाहू शकतायत. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज यश, नावातच यश आहे. जे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेत आहेत ऑनलाईन, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सध्या कुस्माई चषकाची चर्चा ही ट्रेनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चर्चा सुरू होताना पाहायला मिळते आजच्या दिवसामधून. कालच्या दिवसापासून आपण चर्चा यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सक्सेस ठरतील का. यस, डेफिनेटली. फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल षटकाराकरिता. विस्फोटक फलंदाज आहे. गोलंदाजांचा कर्दन काळ. षटकार, 6 धावा. ग्रेट टायमिंग. करू नका नाद खार्डी गावाचा.
2 आतापर्यंत आपण पाहत आहेत. पहिल्याच बॉलवर दीपच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळाला. मिड ऑन क्लिअर करणारा हा अप्रतिम षटकार. यशला मात्र यावेळेला विकेट किपर चेंज केलं गेलंय आणि इथून मात्र बंटीला सर्कलमध्ये आपण पाहतायत. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बंटीकडे बॉल निघून आलाय. झेल होईल का? मात्र थोडेसे फंबल झाले. जजमेंट चुकलं आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दीपच्या बॅटमधून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. हार्दिक आणि दीप यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. यश गेल्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि दीप एक टेक्निकली साऊंड, त्याच्या बॅटमधून स्वीट टायमिंग सहित फटके पाहायला मिळतात. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आहे. चांगला बॉल होता. जागेवरून खेळायचा प्रयत्न केला, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा, परंतु इथे कलेक्शन अचूक होऊ शकलं नाही. बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. जाणता राजा खार्डी टीम प्रथम बॅटिंग करत असताना 24 वर जाऊन पोहोचले गेले आणि प्रोजेक्टेड सध्या स्कोर दाखवतो 29 पर्यंत जाण्याची शक्यता आहे याच रन रेटने खेळले तर. सुंदर मैदानात सुंदर सामने पाहायला मिळत आहेत. आजचा सलग दुसरा दिवस भरपूर तपश्चर्या लागली. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं कोसमाई चषक कधी येईल, कोसमाई चषक कधी येईल, कधी होणार, आणि मात्र तो कालचा दिवस पाहायला मिळाला. महाशिवरात्रीच्या निमित्ताने औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे आपण पाहायचो. यावेळेला ऑन साईडला पुल केलंय. फटका तर छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगलमधून डबल कन्वर्ट केली गेले. 2 रन्स आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26च्या घरामध्ये 4 बॉलच्या समाप्तीनंतर 26 लॉस ऑफ 2 विकेट. जाणता खार्डी टीम प्रथम बॅटिंग करताना संध्याकाळचं क्लायमेट कंडिशन पाहता 30+ जर धावा असतील तर थोड्याफार कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतात. या धावा अडचणीत टाकतात फलंदाजाला. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर टफ असतात या धावा. ऑन साईडला खूप मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बंटी येत आहेत पुन्हा एकदा वर हँडने. क्या बात आहे. बंटीने मात्र झेल टिपलाय. या वेळेला आपण पाहू शकतायत ए मेरे बायत का खेळ आहे असं बंटी दर्शवताना पहा त्याच्या चेहऱ्यावरची खुशी अप्रतिम पाहायला मिळते. असा झेल रनिंगमध्ये तन्मयने घेतला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर खूप बॅकलिपचा वापर केला. बॅटचं बरोबर इलिव्हेशन मिळालं नाही आणि इथून जर आपण पाहिलं तर डेफिनेटली एक हातामध्ये बंटीने झेल टिपला आणि आनंद गगनात मावेनासा झाला. व्हायला हवा असे झेल मात्र खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असतात. झेल हा झेल असतो. मग तो कशाही पद्धतीने तुम्ही 3rd अटेम्प्टमध्ये घेतील, 4थ्या अटेम्प्टमध्ये घेतील, तरी सुद्धा मात्र तो झेल कन्वर्ट झाला याला फार महत्त्व आहे. क्रिकेटच्या खेळात जर तरला महत्त्व नाही आहे, तुम्ही प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये काय करता त्याला फार महत्त्व आहे. तुमचे 100% कसे देता त्याला फार महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला घाम गाळावा लागतो क्रिकेटच्या मैदानात. 26ला 3, 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे या पहिल्या इनिंगचा. टार्गेट ठरवणारा हा बॉल. जाणता राजा खार्डी टीम. यश अप्रतिम चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. नेत्रदीपक गोलंदाजी करताना पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर काही गोलंदाज डळमळीत होतात, भयभीत होतात, परंतु यशचं मी कौतुक करेन ते कोणत्याही प्रकारचं त्याने दडपण घेतलं नाही. दडपण या शब्दाला त्याने डिलीट केलं आणि चांगली गोलंदाजी केली. चला लवकरात लवकर फास्ट खेळा. अजून एक टीम आपल्याला जरूर एक सामना खेळवायचा आहे. त्यामुळे मात्र आज एक टीम आपल्याला क्वालिफाय करायची आहे. त्यामुळे नो एक्सक्यूज, जरा घाई करा. 27 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. 27 धावा विजयासाठी. जाणता राजा खार्डी टीमने प्रतिस्पर्धी संघ माऊली तलावपाडा या टीम बरोबर पाहायला मिळतात. दोन्ही संघ स्ट्रॉंग आहे. दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे, तुल्यबळ. आणि आता मात्र आपण पाहिलं तर 27 धावांचं लक्ष्य पाहायला मिळेल आणि ते लक्ष्यांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल त्याचं धावतं वर्णन या संध्याकाळच्या सत्रामध्ये या आपण ऐकूया. जुचंद्र गावाचा आवाज, अर्थातच बापाणे गावातील आवाज पोलीस पाटील आणि स्वतः एक उत्तम दर्जाचे समालोचक संदीपजी गावण सर जॉईन होतील. क्रिकेटपटूंची शान क्रिकेट
पालघर यांच्या कडून अतिशय चांगली सजावट आपल्याला या मैदानाच्या चोहे बाजूने दिसून येतोय. जरा बॅटर मैदानाच्या आत जाण्याआधी आपण या स्पर्धेकरता सहकार्य करणाऱ्या दानशूरपणा दाखवणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख करूया. शहरी गटाकरता जे आपण ट्रॉफीज बघतोय, प्रथम क्रमांकाची जी पारितोषिकं आहेत, ट्रॉफी आहेत, ते कैलासवासी प्रकाश यशवंत भुईर, आदरणीय श्री प्रभाकर पांडुरंग पाटील साहेबांचे जिवलग मित्र होते आणि यांच्या स्मरणार्थ श्री प्रभाकर पांडुरंग पाटील व दिलीप गोविंद भगत साहेबांकडून ही प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आले शहरी गटातून. द्वितीय क्रमांकाकरता कैलासवासी गोविंद रामा भगत यांच्या स्मरणार्थ आदरणीय श्री दिलीप गोविंद भगत साहेबांकडून ही ट्रॉफी आले. डाव्या बाजूला ज्या ट्रॉफी आहेत, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जर आपण बघितली तर कैलासवासी अनंत रामा माळी यांच्या स्मरणार्थ श्री जयेश अनंत माळी, कोसमाई मंडळाचे माजी अध्यक्ष, समाज कार्यकर्ते यांच्याकडून ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आले. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक व मालिकावीर करता सुद्धा चांगला सपोर्ट्स राहिला आहे. पाटील एंटरप्राइजेसचे सचिन पाटील, तुकाराम पाटील यांचं सुद्धा मोलाचं योगदान, त्यांचं मनापासून आभार. मॅचकडे आम्ही वळतोय. टार्गेट आहे माऊली 11 तलावपाडा टीमला 27 आणि त्यांच्या 2 बॅटर उतरलेत. स्ट्रायकिंगकडे मयूर, नॉन स्ट्रायकिंगकडे प्रतीक. दीपचा पहिलाच बॉल, चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन करतो दीप. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची नोंद करतो दीप. माऊली 11 तलावपाडा टीमला कोसमाई चषक 2026 मधील ही लढत जिंकण्याकरता 27 धावसंख्येचे टार्गेट आहे आणि त्यामुळेच मयूर व प्रतीकवर जबाबदारी ठेवली गेली. ऑफ स्टंपच्या दिशेने सफळ झालाय. अंतिम क्षणी बघितलं तर बाहेर निघणारा चेंडू होता, बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. 2 धावा मिळत आहेत बॅटर मयूरला. 2 धाव्याच्या सहाय्याने मयूर आपलं खातं उघडतोय. धावसंख्या आहे धावफळकावरती 2. 27 जे टार्गेट आहे ते टार्गेट चेस करण्याकरता 27चं टार्गेट चेस करण्याकरता बॅटर तयार आहेत. 2 बॉलमध्ये 2 धाबा आलेत. करंट रन रेट 6चा दिसतोय. विश नेटवर्क लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण तुम्हा आम्हाला प्रत्येकाला पाहायला मिळतंय. इम्पॅक्ट सुद्धा पाहिला गेला. अपील तर जोरदार केली जाते. लेग बाईचा इशारा, इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता, त्यामुळेच 1 धाव मिळाली. संधी होती धाव चोरण्याची. याचबरोबर एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 3 धावा. इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर होता. पुढचा बॉल, टायमिंग प्रॉपर नव्हतं. सिलेमिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. 1च धाव प्रतीक या बॅटरला. एका धाब्यानिशी प्रतीकने आपलं खातं उघडलंय. धावसंख्या 4. टार्गेट आहे 27चं. 9.86च्या सरासरीने पुढे वाटचाल करायची आहे. जिंकायचंच आहे, ठरवलंय. कोसमाई चषकामध्ये आपली कामगिरी भरीव झाली पाहिजे. पुढचा बॉल दीपचा. ऑफ स्टंपर शफल झालाय. चांगलं टायमिंग जुळून आलंय. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. कोसमाई चषक चौकार. झाडा खाली आई प्रगट झाली ग. आई कोसमाई पावली ग खारडी गावाला. आई कोसमाई पावली ग खारडी गावाला. खारडी गावची रक्षण करती आई कोसमाई मातेचं गीत या ठिकाणी वाजलं जातं. खूप सुंदर काम आमच्या डीजे कौशिक या ठिकाणी करतायत, चांगले गीतं लावून. मॅचकडे आपण होऊया. धावसंख्या 8. ओव्हर पिच बॉल थोडस पुढे येऊन खेळायचं होतं बॅटरला. पायावर चेंडू आदळला. दरम्यान 1 धाव मिळाली. शॉर्ट पॉईंटच्या दिशेने चेंडू गेल्यावर पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावसंख्येचा पाठलाग करत असताना माऊली 11 तलावपाडा टीमची धावसंख्या बिनबाद 9. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता 18 धाबांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये पाहिजेत 18 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. जाणता राजा खार्डी संघ
ह्या धावा रोकेल काय? 9च्या सरासरीने प्रतिस्पर्धी संघाला 18 धावा पाहिजेत. जाणता राजा म्हटलं तर त्यांच्यामध्ये ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा आता दिसेल काय? गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्गावर हार्दिक. हाफ ट्रॅकर फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला टोळवलाय. देर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतील 4. कोसमाई चषक चौकार. खांद्याच्या वर चेंडू जाताना दिसलाय. आता 11 बॉल शिल्लक आहेत आणि 11 मध्ये पाहिजे 14 धाबा. मयूर चांगले बॅटिंग करतोय. मयूरला रोखण्याकरता काहीतरी रणनीती करावी लागेल. ओहो ओहो, नेमकं काय केलंय? सहज सोपा झेल सोडलाय. म्हणूनच कंट्रोल, कॉन्सन्ट्रेशन, संयम तुमचा पाहिजे. हा झेल नाही, हा कॅच नाही, तर हा मॅच सोडला असं वाटतं. या चेंडूवर हे तुम्ही बघू शकतायत, नजर हटी, दुर्घटना घटी. हा झेल सुटल्यामुळेच बॅटरने 2 धाव पळून पूर्ण केल्यात. धावसंख्या झाली आहे ती 15 धाबा. जाणता राजा म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नावाने हा संघ या ठिकाणी खेळतोय. 10 मध्ये पाहिजेत 12. स्लोवर 1 फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा गुंगारा देऊन चेंडू जातोय सीमा रेषेपार. हालय उपयुक्त चौकार. धावा आल्यात. धावसंख्या 19. आता दबाव दडपण स्पष्ट जाणवतोय फिल्डिंग करणाऱ्या जामता राजा स्पोर्ट्स कार्डी टीमवर. 9 मध्ये पाहिजेत 8. वापसी करेल काय हा संघ? ओहो, आणि याच बरोबर वापसी केले या एका चेंडूने. 9 मध्ये पाहिजेत 8 मध्ये पाहिजेत 8. कोणता संघ या ठिकाणी मांडेल आपल्या विजयाचा थाट? 8 मध्ये 8. 19 धावा बिनबाद नाबाद अशी चांगली भागीदारी मयूर आणि प्रतीक या दोघांमध्ये झाले. 9 मध्ये 16 धावा प्रतीकने बनवलेत, मयूरने बनवलेत. ओहो, रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. आता दबाव वाढवण्याचा प्रयत्न सफल होतोय फिल्डिंग करणाऱ्या जाणता राजा या टीमचा. धावसंख्या धावफलकावर 19. 5 बॉलची समाप्ती झाली. धावसंख्या 19. 7 मध्ये पाहिजेत आता 8. पुन्हा एकदा धावसंख्येचा आलेख कमी जास्त होतोय, दबावाचा आलेख कमी जास्त होतोय, कधी इकडे तर कधी तिकडे. ऑफ स्टमर सफल झालाय आणि हा आकुटामध्ये चेंडूला पाठवून दिला लॉंग लेग पट्ट्या बाहेर. ना इक्का दुक्का, सीधा 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 छक्का. सिक्सर. 2 पाहिजेत. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धाबा. एक चूक किती महाग पडू शकतो ह्या सामन्याने दर्शवलंय. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. कधीही केव्हाही काही घडू शकतं या खेळामध्ये. आता 6 मध्ये 2. 6 मध्ये पाहिजे 2. कोणता संघ करेल आजच्या दिवसात विजयाची नोंद? मयूर खेळतोय 11 बॉल मध्ये 22 वर. प्रतीक खेळतोय 1 बॉल मध्ये 1 वर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे. पंकेश या नावाचा खेळाडू आता उतरलाय. 6 मध्ये 2 धाबा रोकेल काय? जर त्या रोखल्या तर मला असं वाटेल की तो चमत्कार झालाय कोसमाई मातेच्या आशीर्वादाने. 6 मध्ये 2. हाफ ट्रॅकर ऑन साइडला काव कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलाय. एकदा मिळाली, अजूनही एका धावेनिशी विजय नोंदवायचा आहे. धावसंख्या पोहोचली 26 वर. स्कोर इज लेबल. 11 मध्ये 22 धावांची काही चांगली खेळी पेश केले मयूरने. आता 5 मध्ये पाहिजेत 1. जामता राजा स्पोर्ट्स कार्डी संघावर दबाव दडपण आणलंय.
सरळ बॅटने गॅप शोधला, मिड ऑफ मध्ये शतरक्षक आहे त्याला चकवून चेंडू पुढे गेलाय आणि याच बरोबर विजयाची नोंद केली माऊली 11 तलावपाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन माऊली 11 तलावपाडा टीम. हार्ड लक टफ लक जामता राजा स्पोर्ट्स कार्डी टीम. मॅन ऑफ द मॅच कोण असेल? एका शॉर्ट ब्रेक नंतर आम्ही लगेचच या ठिकाणी येतोय. कम ऑन डीजे. टॉस असेल पहिला. मला वाटते की माऊली 11 टीम 21 तारखेला तुम्हाला सकाळी यावं लागेल. पराभूत झालेली टीम जामता राजा